नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज। पाहता सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल लक्षात येतं। शंभूराज देसाईकडून सत्यजित सिंह पाटणकर यांचा दारुण पराभव। पाटण दिनांक 23 संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी 34,824 इतके मताधिक्य घेत भगवा फडकविला। शंभूराज देसाई यांना 1,25,760 मते पडली, तर प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार सत्यजित सिंह पाटणकर यांना 90,935 मते पडल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले। तर महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार हर्षद कदम यांना अवघी 9,626 मते मिळाली। विजयानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल आणि फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला। शंभूराज देसाई हे विजयी झाल्याचे समजता शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मरळीसह पाटण विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी आणि गुलालाचे उधळण करत एकच जल्लोष साजरा केला आणि मतमोजणी केंद्राच्या बाहेर शंभूराज देसाई यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन पाटणमधून त्यांची जंगी मिरवणूक काढली। संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क इंडिया न्यूज पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खरमोडे सह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे।